त्याचप्रमाणे विजयी संघ पेन पूर्व विभाग 40+ या सर्व संघाला आम्ही विनंती करतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यावं. आधी मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण देऊया. प्लेयर ऑफ द मॅच भाई यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केला जाईल. आणि विजयी संघाला आम्ही आमंत्रित करतो, आपण सर्वांनी यावं. पेन पूर्व विभाग 40+ प्रेक्षणीय लढत आपण जी पाहिली त्यामध्ये विजयी संघ ठरलाय अर्थातच पेन पूर्व विभाग 40+ हा संघ. जरूर या ठिकाणी अमोल सरांकडे आपण जाऊया. एक छोटीशी बाईट या ठिकाणी जरूर घेतली जाईल. अमोल सर या ठिकाणी आपण आलात आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खरखरच बऱ्याच वर्षानंतर या स्पर्धेमध्ये खेळायला मिळालं. जिते विभाग प्रीमियर लीग खरखरच खूप देखणं असं आयोजन आणि विशेष म्हणजे डी बी पाटील काकांचं तर अख्ख्या तालुक्यावरती प्रेम आहे. आणि अशा एक जबरदस्त शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, मित्रांनो म्हणतात ना की शांततेने जगाला जिंकता येतं असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं नियोजन. आणि विशेष म्हणजे आपले अध्यक्ष गणेश भाई आणि उपाध्यक्ष केतन पाटील, खरोखर ह्या दोघांचं मी गेले 2 दिवस बघतोय की अगदी संपूर्ण दिवसभरामध्ये ह्या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागला पाहिजे हा एक प्रामाणिक प्रयत्न असून ती भूमिका मात्र लीलया पार पाडत आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद देईन मी संजय भाई डंगर यांचं की ज्यांनी काल कॉल दिला की सर आपली पूर्व विभाग 40+ आणि जिते विभाग 40+ असा एक एक्झिबिशन मॅच खेळायचा आहे. त्यांना म्हटलं सर तुम्ही डन करा, काही करेन माझे प्लेयर मी घेऊन येईन. आणि आलो, चांगला नियोजन, चांगला क्रिकेट एन्जॉय केला आणि खरोखरच शुभेच्छा आमच्या पेन पूर्व विभागाच्या वतीने या जिते विभाग प्रीमियर लीगला. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तदनंतर मी मनोज सरांना विनंती करेल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार जी, मैं मनोज श्रीवास्तव शामी से हूँ. आपका ये बड़े भाव आपका आयोजन देखकर ना लिटरली मन बहुत अच्छा लगा कि आप अभी भी लोगों को इतना इन्वॉल्व करते हैं इस एरिया के अंदर, इस तालुका के अंदर. आपने जो ये काम किया ना बहुत अच्छा है, सारे इन्वॉल्व हैं, सब अपना योगदान दे रहे हैं, तो बहुत ही अच्छा लगा देख के. मुझे बहुत बहुत बधाई हो आपको इस आयोजन के लिए. थैंक यू सो मच. मराठीत बोलू ना. खूप दिवसाच्या नंतर ॲक्च्युली मी अशी स्पर्धा बघितली आहे. खूप आधी गावाकडे खूप आम्ही बघायचो, तर खूप खूप मस्त वाटलं. ऑर्गनायझर्सला कॉंग्रॅच्युलेशन्स की एवढं तुम्ही चांगली स्पर्धा तुम्ही इथे चांगल्या प्रकारे हे केली, आयोजित केली आहे. तर आणि आम्हाला एवढं मान दिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. मान्यवरांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. मान्यवरांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. संजय सरांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निशाकर दादासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी डीबी काकांकडून षटकारासाठी आहे. आणि जबरदस्त बॅटिंग. खरं तर संजय डंगर सरांनी तर अगदी आनंद घेतला क्रिकेटचा. निशाकर दादांसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय डीबी काकाच्या माध्यमातून आपण हे देतोय. आणि तदनंतर संजय डंगर सरांसाठी देखील हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर कॅश प्राइज नसून खरं तर काकांचं हे प्रेम या ठिकाणी आपण पाहतोय. थँक्यू सो मच. मॅच ऑन कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकूया स्वप्नील.
पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी गमावलेले आहे. खरं तर मी आमचे मॅनेजर साहेब त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलात. खरं तर काल किरण दादांनी आयोजकांना टी शर्ट दिल्यात, पण मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो आयोजकांना की त्यामधील 3 टी शर्ट या पंचांसाठी तुम्ही सुपूर्त करा, जेणेकरून येत्या 2 दिवसात पंच आपल्या त्या टी शर्ट परिधान करून मैदानावरती दिसतील आणि MI कंपनीची ॲडसुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकाल. 3 पंचांना त्या टी शर्ट नक्कीच सुपूर्द आपण करून नक्कीच त्यांना परिधान करण्याची विनंती उद्याच्या दिवसात आपण करणार आहोत. खरं तर खूप चांगली स्पर्धा आहे. जिते विभाग प्रीमियर लीग 2025चं शानदार पर्व संजय दादा डंगर, खरं तर यांची बॅटिंगसुद्धा आपण त्यांच्या बॅटिंगचे जोहर या वयातसुद्धा आपण बघितलेत आणि महत्त्वाची मॅच. खरं तर जो जिंकेल तो सुपर 8साठी पात्र ठरेल. कोण जिंकेल या मॅचमध्ये? टॉस जिंकला. सुरुवातीला आपण बघतो हर्ष 11 दुर्शेट टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय, दीपेश गावड या टीमचा कर्णधार. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रियांक 11 लक्ष्मी नारायण जिथे टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा करते बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती रुपेश म्हात्रेची महत्त्वपूर्ण विकेट गमावले. 1-0 अशी स्थिती, पण मायक्रोफोनवरती असतील. या संपूर्ण इनिंगसाठी शुभम म्हात्रे मॅन फ्रॉम वयाल. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती विकेट गेली आहे, फलंदाज झालाय बाद. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, आणखीन एक झटका. सलग 2 बॉलवरती 2 ब्रेक थ्रू. सलग आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती रुपेश बाद झाला, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विशाल देखील झालाय बाद. दोन चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 मोठे झटके. रुपेश म्हात्रे सारखा मोठा धक्का पहिल्या बॉलवरती आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर विशाल गायकवाड. धाव फलकावरती एकही धाव नसताना हे 2 झटके मिळालेत ते फलंदाजी करणाऱ्या प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. सुरुवात थोडी खराब झाली आहे, खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीचा विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी आणि चांगली सुरुवात. सौरभ म्हात्रे हा जिते गावाचा गोलंदाजी मार्कवरती आहे. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी तो आलाय. अर्थातच हर्ष 11 दुर्शेत, अर्थातच दीपेश गावणचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते, अर्थातच रुपेश म्हात्रे यांचा हा संघ. दोन्ही टीम मध्ये फार चांगला चित्त थरारक सामना पाहायला मिळेल यात तिल मात्र शंका नाहीये. दोन्ही टीम देखील तितक्या ताकदीच्या आहेत. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फार चांगली गोलंदाजी. अगदी आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतोय. या अगोदर आपण पाहिलं तर सूरज भाऊ 11 टीमनं, अर्थातच रोहित म्हात्रे ज्या टीमचं प्रतिनिधित्व करत होता त्या टीमनं मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. यातून कोणता संघ जाईल? डॉट बॉल पाहायला मिळालाय. हो, काय गोटी नेम टिपलाय. खूप चांगला थ्रो पाहायला मिळालाय, डायरेक्ट यष्ट्यांवरती लागलाय आणि तिसरा झटका मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. चार चेंडू झालेत, एकही धाव आली नाहीये. धावसंख्येचा भोपला देखील अजून फुटला नाहीये आणि 3 विकेट गेल्यात. खराब स्थितीमध्ये आहे सध्याच्या स्थितीला तो प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते हा संघ. टॉस जिंकला होता आपण पाहिलं या मॅचचा तर हर्ष 11 दुर्शेट टीमनं, आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि घेतलेला निर्णय मी तर म्हणेन आतापर्यंत योग्य ठरवलाय. कारण धाव फलकावरती एकही नाहीये आणि 3 खेळाडू मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकासाठी आपण मिलिंद घरत या फलंदाजाला मैदानात पाहतोय. जीते विभाग प्रीमियर लीगचं हे
भव्य दिव्य पर्व, दुसरे पर्व आपण गोविर्ल्याच्या या मैदानावरती एन्जॉय करतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि अध्यक्ष सन्माननीय गणेशदादा पाटील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्यावरती सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये डी बी पाटील असतील, त्यानंतर आमचे निशाकर घरत असतील, स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेत गणेशजी पाटील, उपाध्यक्ष केतनजी पाटील असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर बरेचसे एका दमात नावं घेणं अशक्य आहेत. एवढ्या सगळ्यांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे आणि त्या मेहनतीतून साकार झालेली जिथे विभाग प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिली धाव येण्यासाठी अजून देखील प्रतीक्षा करावी लागते की काय, हा देखील आलाय डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे ती गोलंदाज सौरभ म्हात्रे या गोलंदाजाकडून. सलग 5 चेंडू टाकलेत आणि 5ही डॉट बॉल. अगदी बॅटच्या म्हणजे बॅटला बॉल लागला देखील नाहीये, सगळे बॉल डॉट टाकलेत. म्हणजे काय दर्जेची आणि काय क्वालिटीची गोलंदाजी केली आहे ते आपल्याला पाहावं लागेल. शेवटचा बॉल आहे, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फार चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल रन आली आहे ती शेवटच्या बॉलवरती. शेवटच्या बॉलवरती मिळते सिंगल आणि सिंगलनं धावसंख्येचा श्री गणेश ओपन होईल तो प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते टीमचा. 1 ओव्हर इज कंप्लीट नाव आणि 1 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे ती 3 विकेट गमावल्यानंतर धावफलकावरती लागली आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव. पहा या ठिकाणी फॉर्म आलेत. फ्रेंड्स ग्रुप व सिद्धिविनायक फणस डोंगरे आयोजित बिग बॅश पेन तालुका लीग, पेन तालुका बिग बॅश लीगचे फॉर्म आमच्यापर्यंत पोहोचलेत. कोणाला जर फॉर्म हवे असतील तर हरेश गावण यांच्याशी संपर्क करा आणि इथून फॉर्म घेऊन जा. एक धाव लागली आहे धावफलकावरती. पहिलं ओव्हर मात्र संपलंय. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी सुभाष शिंदे आलेत, लेजेंड खेळाडू. 51 वय आहे त्यांचं आणि 51व्या वयात अगदी युवासारखी कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. फिल्डिंग फार चांगली झाली, बॅकअप देखील चांगला मिळालाय. एक सिंगल रन या चेंडूवरती देखील मिळते. सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेशन होईल आणि धावसंख्या होईल ती 2. फक्त 2 धावा लागल्या धावफलकावरती. कुठल्याही प्रकारचं आक्रमण आणि आतिषबाजी अजूनपर्यंत झाली नाहीये. एकदम सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन गोलंदाजी फार चांगली झाली आहे ती हर्ष 11 दुर्शेट टीमची. ऑन स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज आपण अमीर पाटील यांना पाहतोय. अगदी ओपनिंगला आलेत. बलवली गावचे खेळाडू आहेत. चांगला फलंदाज आहे बलवलीचा अमीर पाटील. अजूनही स्ट्राईक एंडवरती आहे. ऑन साईडला फटका खेळण्याच्या नादात बॉल हवेत होता. झेलची चान्स होती, झेलची संधी मिळाली होती, त्या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. लाऊड अपील, अगदी उत्साहाने अपील देखील झाली होती. एक सिंगल रन रोखू शकत नाहीये. सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. फक्त 3 धावा धावफलकावरती. 3 धावा आणि 3 विकेट गमावल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मीनारायण जिते टीमनं. दुसरे षटक आपण पाहतोय. सुभाष शिंदे या गोलंदाजावरती जिम्मेदारी आहे. आजच्या दिवसामध्ये सुभाष शिंदे यांचं प्रदर्शन फार चांगलं राहिलंय. ओहो, दांडी 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 गुल केली आहे. अगदी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बुंद्यात टाकलाय बॉल. कुठल्याही प्रकारची संधी नाहीये फलंदाजाला. विकेट मिळते, बॅट्समन होईल बाद. जिगरबाज युवा खेळाडूंचा खेळ तर आपण पाहतच असतो, परंतु लेजंड खेळाडूंचा खेळ देखील आपण मागील मॅचमध्ये पाहिलाय.
अगदी पेन पूर्व विभागातील 40+ खेळाडू आणि त्यानंतर जिते विभागातील 40+ खेळाडूंची मॅच मागील आपण पाहिली होती. त्यामध्ये आपण पाहिलं तर पेन पूर्व विभागातील 40+ हा संघ जिंकला होता. या षटकामध्ये आपण पाहतो अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली ती सुभाष शिंदे यांची. दांडी गुल केली आहे ती फलंदाज मिलिंद घरत याची. चौथा धक्का मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय नितेश पाटील. अंबिवली गावचा हा खेळाडू आहे. नितेश पाटील आता स्ट्राईक एंडवरती आहे. इथून आता पार्टनरशिप भागीदारीची नितांत गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. हलक्या गतीनं का होईना धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या पाहिजेत. कारण आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला धावा नाही आहेत. फक्त 4 धावा आणि 4 विकेट गेल्यात. खूप नाजूक अवस्था पाहायला मिळाली आहे. या नाजूक अवस्थेतून आता संघाला जर बाहेर काढायचं असेल तर पहिल्या सिंगल डबल धावांवर देखील भर टाकणं गरजेचं आहे. कारण निश्चितपणे क्रिकेटमध्ये जितकं महत्त्व षटकार आणि चौकारालाच आहे तितकंच महत्त्व सिंगल आणि डबल धावांना देखील आहे. सिंगल डबल धावांना धावफलक एक कायम हलतं ठेवणं एक चांगल्या खेळाडूची लक्षण आहेत. ऑन स्ट्राईक आपण नितेश पाटीलला पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. फिल्डर ओहो गुड कॅच. सचिन त्या ठिकाणी होते अगदी बॉल पर्यंत पोहोचले आणि चांगला झेल टिपलाय. 5वा झटका मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मीनारायण जिते टीमला. धावा येणं गरजेचं आहे परंतु प्रयत्न होत नाहीयेत. अगदी खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा मानसिकतेनं फलंदाजी झाली आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमची. आणि त्यामुळेच ती काय सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर संघ फार अडचणीत आहे. 4 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात आणि 5 विकेट त्यांच्या गेल्यात. केतन मात्रे यांनी 2 षटकार लगावले तर सन्माननीय DB पाटील साहेब यांच्याकडून 1000 आणि सुभाष शिंदे यांनी जर 1 विकेट घेतली तर DB पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आजच्या दिवसामध्ये DB पाटील साहेब यांच्या माध्यमातून बरेचसे पारितोषिक लावण्यात येत आहेत. मागील मॅचअपमध्ये आपण त्यांना खेळताना देखील पाहिलंय. अगदी क्रिकेट आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आपण मंचावरती पाहतोय सन्माननीय DB पाटील साहेब. 5 विकेट गेल्यात, 4 धावा लागल्यात धावफलकावरती. माफ करा 3 धावा लागल्यात. 3 धावा फक्त धावफलकावरती आहेत आणि 5 विकेट गेल्यात. फुटबॉलचा स्कोर कार्ड जसा असतो ना तसा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळालाय. अकूट टप्पा पहिलाच बॉल कॅप्टन्सी इनिंग साकारावी लागेल. क्रिकेटचं मादक सौंदर्य बॅकफुट वरती आले. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला दिला टोला. बॉल मात्र थांबणार नाहीये. जाईल सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. केतननं 3 बॉलवरती 3 सिक्स मारले तर सुनील ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. ऑन साइडला फटका पाहायला मिळालाय. केतनच्या बॅटमधून एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. ओहो वेगानं धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावा शेवटच्या बॉलवरती निश्चितपणे मिळतील आणि 2च्या बरोबरीनं दुसरं षटक मात्र संपलंय आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 5 बाद 11 धावा. दोन ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 11 आणि 5 विकेट गेल्यात. तर फलंदाजी करणाऱ्या प्रियांक 11
लक्ष्मीनारायण जीते टीमच्या. सध्या आपण पाहतोय आमिर पाटील आणि त्यानंतर केतन म्हात्रे ही जोडी मैदानात आहे. आता आमिर पाटीलला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन या मॅचमध्ये द्यावं लागेल. त्याचबरोबर आपण पाहिलं केतन म्हात्रे आणि पहिल्याच बॉलवरती काय लाजवाब फटका लगावला, षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर पुढच्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 बॉल 8 धावसंख्येवरती केतन बॅटिंग करतोय. लाऊड अपील झाली आहे. पहा अपील मध्ये जोर पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिलं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये जी अपील ऑस्ट्रेलिया स्टाईलने व्हायची ती अपील मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि पंचांनी त्या अपीलला दाद देखील दिली आहे. फलंदाज बाद मोठा 440 ओव्हरचा झटका मिळाला आहे. तो फलंदाजी करणाऱ्या प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला फलंदाज आमिर पाटील बॅक टू दी डगआउट. सौरभ म्हात्रे पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळवली आहे आमिर पाटील या खेळाडूची आणि 6वा फलंदाज बाद झालाय ना. 6वा धक्का मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावफलकावरती लागली ती फक्त आणि फक्त 11 धावा. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक वरती महेश पाटील. पहिल्याच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट फर्स्ट स्लिप मध्ये आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सिंगल रन फक्त मिळेल. सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेशन आणि धावसंख्या होईल ती 12 लागल्या धावफलकावरती. केतन म्हात्रे वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे 12 मधल्या 8 धावा तर केतनच्या आहेत. मग बाकी खेळाडूंनी केलंय काय हा प्रश्न आता आपल्याला पडलाय. सुनील ठाकूर यांच्याकडून बॅक टू बॅक केतननं जर 3 6 मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा चेंडू वाह काय क्वालिटी. अगदी केतन मात्र वाकड्यांचा आहे. हा जीते गावचा आहे. ठोकलाय हा दणदणीत षटकार. संतोष म्हात्रे जीते यांना विनंती आहे. आपल्याला डीबी काका बोलवत आहेत. आपण या ठिकाणी लगेच या. लगेच आलेत पहा. विनंतीला मान देऊन लगेच आलेत ते. चांगला फटका केतनच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि पूर्णपणे आता केतनवरती या मॅचची आणि या टीमची जिम्मेदारी कमान आली आहे. कारण सुरुवातीला कोणताच खेळाडूंना मैदानावरती चांगला खेळ केला नाहीये. रुपेश 0वरती बाद. आमिर पाटील आपण पाहिला तर 1 धावसंख्येवरती. विशाल देखील 0वरती बाद. प्रसाद देखील 0वरती बाद आणि त्यानंतर निलेश देखील 0वरती बाद. 4-5 खेळाडू अगदी गोल्डन डक वरती बाद झालेत आणि त्यामुळेच मी तर म्हणेन संघाची अवस्था थोडीशी नाजूक आहे. षटकाराच्या साह्याने धावसंख्येला थोडासा बदल पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती, 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. सौरभ म्हात्रेवरती आक्रमण केलं जात आहे ते फलंदाज केतन म्हात्रेच्या बॅटमधून. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. केतन म्हात्रे अगदी इनफॉर्म आणि चांगला खेळाडू, हार्ड हिटर फलंदाज जीते गावचा म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो. अगदी या मॅच मध्ये देखील तशीच हार्ड हिटिंग एक मॅरेथॉन इनिंग त्याला साकारावी लागेल. विकेटकडे देखील लक्ष देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण 6 विकेट गेल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमचा. राईट आर्म राऊंड द विकेट ना. ओहो कट केलाय. वा काय क्वालिटीची फलंदाजी झाली आहे. सगळ्या बाजूने हा फलंदाज फलंदाजी करतोय. 360 अशी बॅटिंग पाहायला मिळाली आहे. निश्चितपणे मागचा बॉल आपण पाहिला तर मिड विकेटच्या वरून पाठवला होता. हा बॉल थर्डमॅन आणि शॉट थर्डमॅनच्या मरून गेलाय. गरंगल सीमा पार आलाय हा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती आणि केतनची फलंदाजी आपण पाहिली आणि बाकीच्यांची फलंदाजी पाहिली ना तर असं वाटतंय की मग केतनला वेगळी पिच ठेवली आणि बाकीच्यांना वेगळी पिच ठेवली की काय. अगदी म्हणजे पवेलियन मधून सेट
होऊन जसा माणूस येत असतो तशी फलंदाजी करतो, तशी फलंदाजी केतन या मॅचमध्ये करतोय. ओहो, यावेळेला केतनला अगदी जागच उभं ठेवलाय. काय पद्धतीचा, अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू गोलंदाज सौरभ मात्रे यांनी टाकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. क्रिकेटमध्ये असा एकमेव चेंडू आहे की त्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं म्हणजे मोठा फटका जास्तीत जास्त प्रमाणात मिळत नाही, तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू. परंतु सध्याच्या स्थितीला अपडेट क्रिकेटमध्ये यॉर्कर बॉलवरती देखील फलंदाज हेलिकॉप्टर स्ट्रोक मारत असतात. अपडेट क्रिकेट आहे, अपडेट टेनिस क्रिकेटमध्ये सगळे फटके आपल्याला पाहायला मिळतात. वॉटर स्ट्रोक केतनच्या बॅट मधून, आणखीन एक धमाका, बॉल जाईल सीमा पर, रन्स मिळतील 6. आला हा दणदणीत षटकार. पहा, मैदानात जर पाणी हवा असेल तर पाणी घेऊन जा. 28 झाल्यात. 28 3 ओव्हर नंतर 28 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 6 विकेट गमावल्यात त्या प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते टीमनं. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन पाटील यांना आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी कोणालाही वाटलं नसेल की एवढा वाईट सध्याच्या स्थितीला संघ होता आणि केतन मात्रे खऱ्या अर्थानं संकटमोचक बनून आपल्या टीमसाठी धावून आलाय. आणि बऱ्याचशा मॅचमध्ये आपण भारतीय टीमसाठी विराट कोहलीची जी बॅटिंग पाहत असतो ना, मग इंडिया वर्सेस पाकिस्तानची ती वर्ल्ड कपची मॅच असू दे, जिथे धावसंख्येचा पाठलाग आपल्याला काहीतरी 160 धावा पाहिजे होत्या, त्यावेळेला देखील 34 वरती 4 विकेट होत्या आणि 34 वरती 4 विकेट असताना तिथून मॅच जिंकून दिली होती. 82 धावांची जी विस्फोटक इनिंग विराट कोहलीने खेळली होती ती आजही तमाम भारतीयांच्या लक्षात आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर आशिया कपमध्ये काहीतरी 350 धावा चेस करत असताना विराट कोहलीच्या त्या 183 धावा आजही आपल्या लक्षात आहेत. म्हणजे ज्या वेळेला संकटात असतो संघ त्यावेळेला तो धावून येत असतो. अखूट टप्प्याचा बॉल, बराचसा बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांच्या माध्यमातून केली जाते. तिसरे पंच या ठिकाणी आपण चेक करा ऑन स्क्रीनवरती. तिसऱ्या पंचासाठी रेफर केलं गेलंय. तिसरे पंच या ठिकाणी आलेत. संजय सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते पहिल्याच बॉलवरती. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 29 आहे आकड्यावरती. 29 धावा. चौथा
व्हाईट बॉल आणि त्यानंतर 1 बाउन्स देखील पंचांनी घोषित केलाय. 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांनी दिलाय. 29 लागल्या धावफलकावरती. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन अगदी पॅरलर स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून नेत्रदीपक फटका लगावलाय तो फलंदाज महेश पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली आहे ती 35 च्या आकड्यावरती. 35 धावफलकावरती लागल्यात. या बॉलवरती वॉटर स्ट्रोक. काय बॅटिंग चालू आहे. अफलातून फटकेबाजी महेश पाटीलच्या बॅट मधून आलाय हा सलगचा दुसरा षटकार. महेश पाटील यांच्या बॅट मधून पाहिलेत. आंबिवली गावचा खेळाडू आहे दीपक पाटील यांचे छोटे बंधू आहेत ते. आणि काय फटकेबाजी मैदानात चालू आहे. अगदी टेलेंडर म्हणून ते मैदानात आले. सुरुवातीच्या 6 विकेट गेल्यात आणि 6 विकेट गेल्यानंतर मग 8व्या क्रमांकासाठी त्याची वर्णी लागली आहे. संधी त्यांना टीमनं दिली होती परंतु त्या संधीचं त्याने पूर्णपणे सोनं करून दाखवलंय. खतरनाक बॅटिंग. 2 बॉल 2 षटकार आणि या षटकारांच्या साह्याने धावसंख्या पोहोचली आहे ती 41 या धावसंख्येवरती. 41 धावा. केतन मात्रे देखील चांगली फलंदाजी करतोय. महेश पाटील याने 2 बॉल 2 षटकार लगावलेत. फुल टॉस होता. प्रहार चांगला झाला नाहीये. फिल्डर होते बॉल पर्यंत पोहोचले. चांगला जेल टिपलाय आणि अजून एक झटका लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. महेश पाटील बॅक टू दी पवेलियन. निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांवरती गीत या ठिकाणी वाजवण्यात येते. खरं तर काही वेळातच 191 पेन विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसमयी आपण पाहणार आहोत. आमची संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी सज्ज झाले. भव्य दिव्य स्वागत सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. काही क्षणामध्ये आदरणीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. विनंती असेल गाडी थोडं या बाजूने आणा. इकडून गेट मधून स्टेज जवळ या ठिकाणी आपण पाहतो गेट आहे. सामना जरा थांबवायचा आहे. साहेब या ठिकाणी आलेत. 191 विधानसभेचे कार्यसम्राट आमदार
आपण खरं तर पाहतोय साहेबांची उपस्थिती मंचकावर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय माजी सरपंच कमलाकर साहेबांची उपस्थिती मंचकावर या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. फार चांगली लढत चालू आहे. सन्माननीय पाहुणे विद्यमान आमदार रविशेठ पाटील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं ऋतिकसाठी प्रत्येक षटकारासाठी सुनील ठाकूर इरवाडी दादांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक 6 साठी 500 रुपये. टोटल धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 45 धावा. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. ऋतिका आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटनं. यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय परंतु निर्धाव चेंडू बीट केले जाते फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय या षटकातील. आपण पाहिला तर हा शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती माफ करा, एक बॉल अजून बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 45. मंचकावर आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती खरं तर आपण पाहतोय. साहेबांच्या निधीतून विविध गावांमध्ये विकास कामं असतील, खरं तर विविध गावांमध्ये रस्त्यांची कामं असतील, विविध गावांमध्ये अनेक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. साहेबांचं प्रथमतः आपण शब्द सुमनाने करूया हार्दिक हार्दिक स्वागत. चला विजय या ठिकाणी पंच काय निर्णय. 2 मिनिट जरा डिस्कस चालू आहे. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पंच पोहोचवा. वेळ घेऊ नका. आपण पंचांना आमची निर्णय असेल की आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. फार वेळ घेऊ नका. मॅच त्या ठिकाणी सुरू ठेवायची आहे. यस शुभम. चला पंचांनी जो निर्णय दिलाय, पंचांनी फलंदाज बाद घोषित केलाय त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि फलंदाज आहे बाद. आणखीन एक झटका मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जीते टीमला. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 45 आणि विकेट गेल्यात 8 फलंदाज बाद झालेत. केतन पहा आता फलंदाज किती बाद झालेत विचारतोय, कारण मी मागाशी सांगितलं की फलंदाज किती बाद झाले त्याच्यावरती देखील तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे, कारण विकेट भरपूर गेल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या. 8 फलंदाज टोटली बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 45. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती 10व्या क्रमांकासाठी आपण पाहतोय संकेत पाटील आलाय. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल टॅप. खूप चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर थ्रू. बॉल थांबणार नाहीये. वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय पहिल्या बॉलवरती चौकार. आपण मंचकावर पाहतोय. खरं तर साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा दुगिणीच झाली. खरं तर त्यांच्यासोबत माजी सरपंच आदरणीय कमलाकर मोकल साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. मंचकावर डीबी काकांची उपस्थिती आपण पाहतोय. सन्माननीय संजय डंगर सर असतील, निशाकर दादांना आपण या ठिकाणी पाहतोय. संजय दादांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. माजी सरपंच भाऊ मात्रे जिते यांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. आदरणीय त्या ठिकाणी सुनील ठाकूर साहेब असतील, रमेश सरांची उपस्थिती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय, सन्माननीय गणेशदादा पाटील यांची उपस्थिती खरं तर मंचकावर आपण पाहतोय. मॅच खरं तर आजच्या दिवसातील शुभम हा शेवटचा सामना आहे आणि अंतिम लढतीतील खरं तर पहिलं पर्व मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टोटल 4 ओव्हर संपल्यात आणि 51च ना 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 धावा. 49 धावांमध्ये मी तर म्हणेन केतन म्हात्रे आणि त्यानंतर महेश पाटीलची फार मोठी मेहनत आहे. संघ फार अडचणीत होता. अगदी 3-4 धावांवरती 5-6 फलंदाज त्यांचे बाद झाले. परंतु त्यानंतर जी पार्टनरशिप, जी भागीदारी आपण केतन म्हात्रे आणि त्यानंतर महेश पाटील यांची पाहिली आहे, त्या भागीदारीच्या पार्टनरशिपच्या जोरावरती
आपण पाहिलं तर लक्ष्मीनारायण जिते संघ या 49 धावापर्यंत पोहोचलाय. शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनतील ते आपल्याला पाहावं लागेल. केतन मात्रे वैयक्तिक खेळतोय त्या 24 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक बाकी आहे. या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सर्वेश गावंड, दुर्शेतचा हा खेळाडू आहे. सर्वेश गावंड आला गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील? शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा निश्चितपणे दुसऱ्या इनिंगमध्ये लक्ष्मीनारायण जिते टीमला फायदेशीर ठरतील. परंतु गोलंदाजीचा विचार केला तर सर्वेश गावंड देखील चांगला गोलंदाज आहे. अगदी वेगानं आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतात की हा फास्टर गोलंदाज, वेग आहे या गोलंदाजाकडे. स्लॉक करण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती लागलाय बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. केतन मात्रे हा चेंडू पूर्णपणे बीट झालाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 49 या धावसंख्येवरती स्थिरावली आहे ती संघाची टोटल. 5 बॉल अजून बाकी आहेत. 5 बॉलवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा लक्ष्मीनारायण जिते टीमच्या पाठीराखण्यात निश्चितपणे असेल. परंतु मी तर म्हणेन सगळ्यात महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये कोणाची असेल तर ती केतन मात्रेची आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट. आजचा दिवस केतन मात्रेचा आहे की काय? कुठेही संपर्क होऊ दे, बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. आलाय हा चौकार. चौकार आलाय केतनच्या बॅट मधून आणि टीमची टोटल पोहोचली आहे ती 53 या आकड्यावरती. 50 धावा कंप्लीट. अविस्मरणीय इनिंग साकारली आहे ती फलंदाज केतननं. कोणीही प्रेडिक्शन केलं नसतं की संघ इथपर्यंत जाऊन पोहोचेल. अगदी काय अवस्था. मी उल्लेख देखील केला की फुटबॉल सारखा स्कोर कार्ड आता दिसायला लागलाय की काय. म्हणजे धावा कमी आणि विकेट जास्त होत्या. तिथून संघ सुस्थितीत आणण्यामागं केतनचा फार मोठा वाटा आहे. केतन मात्र या ठिकाणी ऑन साईडला फटका पाहायला मिळाला. फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतील त्या दरम्यान दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुली कंप्लीट केलाय. 2 धावा या चेंडूवरती रोखू शकत नाहीयेत. 2 धावा निश्चितपणे मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या होईल ती 55 वरती. 55 धावा. अजून आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 3 बॉल बाकी आहे. एक फायटिंग टोटल मी तर म्हणेन आतापर्यंत लक्ष्मीनारायण जिते टीमनं बनवली आहे. अजून 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती किती धावा बनतील ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहेत. स्लॉक स्वीप पाहायला मिळाली. केतन मात्रेच्या बॅटमधून एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही केलाय. पहा दुसऱ्या फलंदाजाला आता स्ट्राईक एंडवरती आणलंय. संकेत पाटील असे स्ट्राईक एंडला. अजून 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलवरती या संकेतच्या बॅटमधून फटका पाहायला मिळेल का ते आपल्याला पाहावं लागेल. 58 झालेत ना. 56 धावा लागल्या धावफलकावरती. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. यातून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सूरज भाऊ 11 टीमनं मात्र टॉप सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय आणि यातून जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. कोणता संघ जाईल ते आपल्याला शेवटला पाहायला मिळेल. कुट्टाप्पाचा बॉल होता. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे आणि चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे. बॉल थांबणार देखील नाही आहे. जाईल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा येतोय बाटकटचा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या पोहोचली ती 60 या धावसंख्येवरती. अजून आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि 60 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. अगदी बॅनरवरती जे प्रेडिक्शन आहे ते अगदी खरं ठरतंय की काय. अगदी सरळ रेषेतील संघ सुपर 8 मध्ये गेलेत आणि त्या प्रेडिक्शननुसार कदाचित प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते हा संघ जाऊ शकतोय. त्यांचं प्रेडिक्शन खरं ठरतंय की काय ते आपल्याला आता पाहावं लागेल. शेवटचा बॉल मागच्या बाजूने खूप चांगला फटका. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. शेवट फार करणाऱ्या टीमचं 30 बॉल 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. पहिल्या इनिंग
या ठिकाणी संपन्न होईल. आमचे प्रमुख सत्कार मूर्ती 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांच्या खरं तर भव्य दिव्य स्वागत सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होईल. खरं तर साहेबांचा आशीर्वाद या संपूर्ण परिसरावर राहिला आहे. साहेबांचं प्रेम या संपूर्ण स्पर्धेवर राहिलं आहे. आज साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय. प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर मी विनंती करेल उपस्थित आदरणीय कमलाकर मोकल साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत कळवे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. मी आयोजन कमिटीला विनंती करेल आपण साहेबांचा सन्मान करावा. माननीय आदरणीय कमलाकर मोकल साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत कळवे साहेबांचा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आज भाग्याचा दिवस अर्थातच जिल्हा विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वात 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. मी साहेबांना विनंती करेल आपण खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. आजच्या या जिते प्रीमियर लीग आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जवळचे स्नेही सन्माननीय DB काका, संजय डंगर, कमलाकर मोकल, या ठिकाणी गणेश भाऊ, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मित्रांनो, खरं म्हणजे ह्या विभागात एक चांगलं पर्व निर्माण झालं आहे आणि या ठिकाणी ह्या पर्वासाठी या विभागाला चांगलं झुकतं माप DB काकांनी ठरवलेलं आहे. ह्या सगळ्या कंपनीनी ठरवलं आणि ह्या ठिकाणी या क्रिकेटचे सामने एक तर इथं या ठिकाणी ज्या पद्धतीनं आयोजलेले जातात आणि आपल्याला सांगितलं पाहिजे की खेळाडूंची एक या विभागातली संधी आहे. खेळाडूंना पुढं जाण्याची संधी आणि ह्या ठिकाणी खेळाडूंचं जे कर्तृत्व आहे ते ह्या ग्राउंडवर माहिती पडतो आहे आणि म्हणून विभागात नव्हे, तालुक्यात नव्हे तर मतदारसंघात, जिल्ह्यात अशा खेळाडूने नाव कमवावं आणि पुढं ह्या ठिकाणी या खेळाडूंचं निपुण जे आहे ते पुढं निघाले पाहिजे. या खेळाडूंना पुढली वाटचाल आहे, ही पुढली वाटचाल त्यांच्यासाठी चांगली आहे आणि म्हणून बघून पण समाधान वाटतोय. ग्रामीण भागातला खेळाडू हा पुढे जातोय. ग्रामीण भागातला खेळाडू आता पुढे जाऊन तो आमच्या पूर्णपणे राज्यस्तरावर पोचावा अशी मी विनंती करतो आणि माझी समजूत पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर साहेबांचं मनोगत आपण ऐकलं आणि हमरापूर विभागामध्ये खरं तर साहेबांच्या निधीतूनच आपण क्रिकेटचं एक मैदान खरं तर पाहतो आणि लवकरच जिते विभागात देखील साहेबांच्याच निधीतून एक भव्य दिव्य असं क्रीडांगण या सर्व खेळाडूंसाठी लवकरच या ठिकाणी होणार आहे अशी ग्वाही या ठिकाणी आम्ही देतो आणि साहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. खरं तर या स्पर्धेसाठी 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु आज खरं तर भाग्याचा दिवस, आज साहेब या मैदानावरती आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय.
पहिल्या चेंडूवर खरं तर चौकार आपण पाहिला. तदनंतर पुढच्या चेंडूवर लाऊड अपील जरूर झाली आणि लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केली गेले. फ्रेंड्स ग्रुप व सिद्धिविनायक फणस डोंगरे आयोजित बिग बॅश पेन तालुका लीगचं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या भेटीस येतोय. हरेश गावण यांच्याकडे या लीगचे फॉर्म आहेत, आपण त्यांच्याकडे संपर्क साधावा. चांगला फटका आहे, रडार मध्ये होता, त्याला फेकून दिलाय, सीमा पार षटकार. या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेत. मी आदरणीय DB काकांना विनंती करेल, साहेबांच्या शुभ हस्ते या समालोचकाचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आज आपण आवर्जून या समालोचकाचा सन्मान घेऊया. अर्थातच मराठी भाषेवर खूप चांगलं पकड आणि प्रभुत्व आहे. शुभम म्हात्रे वयाल रसायनी परिसरातील हा एक उभरता समालोचक आहे. त्याचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. 65 रन्सचं टार्गेट आहे. कॅचची संभावना पकडलाय जेल. विकेट डाऊन. इट्स अ बिग मॅन. दीपेश कावन बॅक टू द पॅव्हलियन. आपण होत असताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच शुभम. खरं तर तुमचा एक दिवस या स्पर्धेसाठी तुम्ही दिलात. खरं तर ऑप्शनसाठी देखील ते आमच्या सोबत होते. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा च्या माध्यमातून आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो आणि पुढील करिअरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का पहिला फलंदाज दीपेश गावण बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये समीर ठाकूर गोविरलेचा हा वंडर बॉय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पण आता ही महत्वाची जोडी असेल टीम हर्ष 11 दुर्शेत या संघासाठी. 65 धावांचं लक्ष्य आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या रन्स चेस होतील का? एक्स्ट्रा कव्हरला घाई करावी लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर होता, चेंडूला पकडलं, परंतु फलंदाज मात्र सुरक्षित नॉन स्ट्राईकला पोहोचला. षटक संपलं या ठिकाणी. पहिलं रुपेश म्हात्रेचं ते षटक आपण पाहिलं. धावसंख्या पहिल्या षटकात आल्या 14 आणि एक मोठी विकेट. अर्थातच दीपेश गावणला बाद करण्यात यश मात्र आलं टीम प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते या संघाला. शिवरायांचे भक्त मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब जगदंब. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती येते. अर्थातच फेब्रुवारी महिना आला की मग 19 तारीख अर्थातच शिवजयंती. आणि या ठिकाणी क्या बात आहे, जबरदस्त फटका चेंडूला लॉफ करत असताना पाठवले प्रेक्षकांच्या भेटीस. सीमा पार ठोकला.
यासाठी सन्माननीय संजय डंगर सरांकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. अर्थातच जर पुढील चेंडूवर षटकार जर का आला तर जरूर हे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला देखील पाठवलंय आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील सोबत असेल फलंदाज समीर ठाकूर साठी. इव्हनिंग सेशन संध्याकाळचं हे सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु संजय सर तो बॅनर ज्यांनी बनवलाय ना त्याला आज भेटावंच लागेल. ज्या अर्थी सिक्वेल प्रमाणे संघ क्वालिफाय होत आहेत, परंतु प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जीते संघ जिंकेल का हा देखील एक मोठा प्रश्न असेल की बाजी मारेल हर्ष 11 दुर्शेत. लॉफ केलंय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँडला चेंडू मात्र पडतोय. एक टप्पा चेंडू मात्र जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. चेक करून आता चालणार नाहीये, कारण की जर का खराब चेंडू फेकाल तर मग षटकार चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणखीन एक जबरदस्त स्ट्रेट हिट, सुरक्षित फटका ब्लॅक स्क्रीनवर चेंडू जाऊन थांबतोय 4 धाब्यांसाठी. संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांचा जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या रन्स 14, तर या षटकामध्ये रन्स आल्या तब्बल 21 आणि आता चेंडू बाकी असतील 18 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 30. रिक्वायर्ड रन रेटचा जर का आपण विचार केला तर 10.00 च्या गतीने पुढे जायचे. सामना सोपा केलाय या 2 फलंदाजांनी. समीर ठाकूरच्या बॅटमधून आलेले 2 उत्तुंग षटकार, तर जयेश म्हात्रेने ठोकलेले ते 4 चौकार. अर्थातच मॅचच्या पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला होता. ज्याप्रमाणे वीरेंद्र सेहवाग सर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुरुवात करायचे, त्यांचा एक विचार असायचा की पहिल्या चेंडूवर जर का चौकार आला तर सामना आपण जिंकणार, आणि तो विश्वास ठेवून ते पहिल्या चेंडूवर खरं तर चौकार मारायचा प्रयत्न करायचे. हा सामना अतिशय महत्त्वाचा. पण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तिसऱ्या राऊंडसाठी आपण कॉम्प्रो पाहतो, परंतु हा कोरा करकरीत सामना आहे, नो कॉम्प्रो. आणि अशी लढत 65 धावांचं टार्गेट संध्याकाळचं सत्र
जबरदस्त मॅच. शॉर्ट पिच, डेलिकेट कट, त्या ठिकाणी फक्त दिशा दिले आणि चेंडूला मात्र पाठवले थर्ड मॅनला, सीमा पार, चौकार. हर्ष 11 दुर्शेत हा संघ मात्र सध्या स्थितीत खूप चांगल्या सिच्युएशन मध्ये, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण जरूर पाहतो. चला आता इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल आणि एक एक्स्ट्रा खेळाडू जर का असेल तर त्याला 12th मॅन म्हणून आपण पाठवायचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 39. चला रुपेश, 12वा खेळाडू कंपल्सरी हवा आहे कॉम्बॉक्स मध्ये. एक्स्ट्रा खेळाडू जो जर्सी परिधान केलेला असेल त्याला आमची विनंती असेल आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये यावं. इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी जरूर आपण वापरलाय. त्याहीपेक्षा मी तर म्हणेल खेळाडू तिकडे इंजर्ड झालाय, त्यामुळेच 12th मॅनला संधी मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सामना संपला नाहीये, अद्यापही बरंच काही बाकी आहे या मॅच मध्ये. रुपेश म्हात्रेचं एक षटक आहे की ज्याने आज मेडन षटक देखील फेकलंय. सो रुपेश म्हात्रेचं ते षटक अतिशय महत्वाचं राहणार आहे. बैठक त्या ठिकाणी एक घुटना वाकवला, तदनंतर चेंडूला पाठवलं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. रन्स मिळाली, एक सिंगल स्ट्राईक रुटेड. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पण आता अति घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. मॅच अगदी मुठीमध्ये आहे. सेन्सिबल क्रिकेट आणि डोक्याचा वापर करत जर का खेळ हा खेळत राहिले हर्ष 11 दुर्शेत संघ तर सामना सहज जिंकतील. परंतु कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का? रुपेश म्हात्रेचं षटक कसं राहील हे पाहावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र यशस्वी राहिला. डॉट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली. अर्थातच 40 धावा अद्याप विजयासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता असेल. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर कंप्लीट झाली. संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी परमेश पाटील सोनकार जिते विभाग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. एके स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे व्ह्युअर्स सामना पाहत आहेत. चांगला फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी समीर ठाकूरचा संपलाय खेळ. विकेट जरूर मिळाली या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते या संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 41. 41 रन्स. बॅटची एज अँड टेकन. कहाणीमध्ये आता आलाय ट्विस्ट. बॅक टू बॅक 2 विकेट्स कमावल्यानंतर आता प्रेशर मध्ये असेल हर्ष 11 दुर्शेत हा संघ.
24 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये हे इक्वेशन असेल. चला पाणी घेऊन जा. 12th मॅन किंवा आमचे आयोजन कमिटीला विनंती असेल, पाण्याची बॉटल आपण मैदानात घेऊन जायचं आहे. 2 षटक आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक 12च्या सरासरीने रन्स हव्यात. हर्ष 11 दुर्शेत संघाला आणि कमबॅक केलंय टीम प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते या संघाने. खरं तर हा सामना आज आपण पहिला सामना पाहिला होता, ज्या मॅच मध्ये टीम हर्ष 11 दुर्शेत संघ विजयी राहिला होता. आणि सेम खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जो सामना पाहिला होता तोच सामना आपण रिपीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकदा पहिल्या मॅचचा स्कोर कार्ड त्या ठिकाणी आपण पाहूया. अर्थातच बॅटिंग केली होती प्रियांश 11 लक्ष्मीनारायण जिते संघाने आणि 5 षटकांमध्ये फक्त 37 धावा ते जमवू शकल्या होत्या आणि सहज 2 षटकांनी 2 चेंडूमध्ये त्या रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. मॅच जिंकली होती हर्ष 11 दुर्शेत संघाने. आणि आत्ता देखील जर का आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना हर्ष 11 दुर्शेत या फ्रँचाइज टीमला आपण पाहतोय. 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच. संध्याकाळच्या सत्रातील सर्वच सामने भरपूर चांगले झालेत. राहुलच्या बॅटमधनं जर का 3 षटकार आले तर रोहित म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल होत असताना पाहायला मिळतोय. 5 खेळाडू सीमारेषेलगत पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे भारतीय सैनिक आपल्या देशाच्या सेवेसाठी भारतीय सीमेवर खरं तर दिवस रात्र त्या ठिकाणी उपस्थित असतात, त्याचप्रमाणे या मॅचमध्ये जर का आपण विचार केला तर 5 खेळाडू, मग 1 खेळाडू स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे डीप स्क्वेअर लेगला, 1 खेळाडू मिड विकेटला, तदनंतर 1 खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला, 1 खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला आणि 1 खेळाडू समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहतोय. 1 यष्टीरक्षक, 1 गोलंदाज, 1 खेळाडू पॉइंटमध्ये, 1 गली, 1 शॉर्ट थर्ड मॅन, 1 शॉर्ट फाईन लेग. चांगला चेंडू होता. यॉर्क केलं, खोदून काढावं लागलं. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू होता आणि 2 रन्स सहजरित्या त्या ठिकाणी मिळाल्या हर्ष 11 दुर्शेत या संघाला. आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. अर्थातच 43 धावा धावफलक्यावर आपण पाहतो. अद्याप 22 धावसंख्येची आवश्यकता असेल. 11 चेंडू 22 धावा. प्रत्येक चेंडू मागे खरं तर दीपक 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो हो, क्या बात है. 3 स्टंपच्या मधोमध यू मिस. I will definitely hit. Furniture destroy. Clean bolt. दांडी दांडी गुल. कोणी बनवलाय सुपर माइंड. खरं तर असं म्हणावं लागेल. अरविंद शर्मा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जर का हॅट्रिक या षटकामध्ये जर का 3 विकेट्स जर का आले तर वीर ज्वेलर्स चे खरं तर ते ओनर आहेत, यांच्याकडून 1000 रुपये. रुपेश म्हात्रेचं हे षटक अतिशय महत्वाचं. रुपेश म्हात्रेला 3ऱ्या षटकासाठी का थांबवलं आणि 4थ्या षटकासाठी का बोलवलं
चांगला फटका आहे, दमदार हिट, रडार मध्ये क्षेत्ररक्षक होता, लॉफ केलाय, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑनला ठोकलाय, जबरदस्त षटकार. खेळाडू आहे अर्थातच प्रणित पाटील बलवली. बलवली म्हटलं की रक्तामध्ये क्रिकेट आहे. सो आल्या आल्या ठोकलाय, स्वॅग मध्ये स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि तो देखील रुपेश. त्या ठिकाणी चेंडू हवाय का? चला आयोजकांना आमची विनंती असेल, स्वप्नील धावसंख्या स्कोर कार्डवर 49 येणारे चेंडू बाकी असतील 9 आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढलेत, त्या ठिकाणी हार्टबीट्स वाढलेत. कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल? जे बॅनरवर प्रेडिक्ट केलं गेलंय तेच पाहायला मिळेल का? प्रियांश 11 लक्ष्मी नारायण जिते हा संघ जिंकेल की हर्ष 11 दुर्शेत? वॉट अ मॅच, जबरदस्त सामना आपण खरं तर पाहतोय. खूप चांगलं आयोजन, नेत्रदीपक आयोजन खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांच्या नेतृत्वात खरं तर आपण पाहिलं या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि खरं तर नुकताच 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती देखील या स्पर्धेसाठी जरूर आपण पाहिली. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल आणि सिंगलला कन्वर्ट केलंय डबल मध्ये. 2 रन्स या ठिकाणी जरूर आल्यात. पहा कुणी आतमध्ये येऊ नका, आमची तुम्हाला विनंती आहे. सागर पाटीलला तिकडे डगआउट मध्ये आपण पाहतोय. सागर पाटीलच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे फलंदाज प्रणित पाटील. या ठिकाणी पुढचा चेंडू आपण पाहूया. चांगला चेंडू, त्या ठिकाणी परफेक्ट यॉर्क केला. अगदी क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रणित पाटील यांनी जर का सामना जिंकवला तर त्यांचे बंधू समीर पाटील बलवली यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. पैसे घरातले घरातच राहतील. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा चौकार. ग्रीन सिग्नल आहे तुम्हाला. एक षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 10 का दम, 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. पहा ॲज अ कॅप्टन त्या ठिकाणी बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये, मी तर म्हणले बॅटच्या सोबत एखादा मेसेज, एखादा संदेश त्या ठिकाणी दिला जाईल जरूर. परंतु जाता जाता एक किस्सा सांगतो. मॅच खरं तर माझ्याच संघाची सोनखारची वाशी विभागात होती आणि लास्ट बॉलला 1 रनची आवश्यकता होती. बॅट्समन चांगली बॅटिंग करत होता आणि शेवटची रन्स लास्ट बॉलवर हवे असताना त्या ठिकाणी बरेच जण त्याला सांगण्यासाठी गेले की तू पुढे येऊन खेळ, पाठीमागे उभा राहा आणि खेळ, त्यानंतर फुलटॉस येईल, शॉर्ट पिच येईल. त्याला एवढं सांगितलं गेलं की तो डबल माइंड झाला आणि चेंडू हुकला आणि मॅच देखील हारलो. आणि जरूर संजय सर ज्याप्रमाणे म्हणतायत, खरं तर फलंदाज हे मॅच जिंकवण्यासाठी मैदानात गेलेले असतात. कोणताही खेळाडू मॅच हरण्यासाठी खेळत नाहीये. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. जिंकण्यासाठी
खरं तर 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 रन्स. संध्याकाळचा सत्र, हार्टबीट्स वाढलेत, हृदयाचे ठोके वाढलेत आणि 440चा करंट असणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर अशा प्रकारचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. एके लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आम्ही व्ह्यूअरला विनंती करतोय की या चॅनलला तुम्ही लाईक करा. मराठी माणसाने सुरू केलेलं आहे आपल्या हक्काचं चॅनल. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय अभिरथ कचरेकर अलिबाग आणि त्यांची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमचं कौतुक करूया. त्या ठिकाणी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ज्या अर्थी मी आत्ताच एक गोष्ट तुम्हाला सांगितली तशा प्रकारे निर्धाव चेंडू जरूर आलाय. डॉट बॉल. स्मशान शांतता मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ विजयाचा गुल्लाल उधळेल, कोणत्या संघाला पराभवाची धूर चाकावी लागेल. चला, आक्षेप घेतलाय का गोलंदाजावर आयोजन कमिटी? रोहित त्याच्याकडून राहुलसाठी मॅच जर का जिंकवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपणच तिकडे बघू शकताय स्क्वेअर लेग पंच, कारण की योग्य असा निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून जरूर दिला जाईल. या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीला देखील आपण विनंती असेल आपण देखील ऑन स्क्रीन बघा, हरकत नाहीये. गोलंदाजावर आक्षेप नोंदवलाय. अर्थातच ही अग्निपरीक्षा असेल. विटेला जर का पक्की व्हायची असेल ना तर तिला भट्टीतून जावंच लागतं. फुल टॉस, बॅटची एज पाठीमागे, शॉट थर्ड मॅनला. चेंडू फील्ड झाला 38 सर्कलच्या आतमध्ये. रन्स आली 1 सिंगल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 9 धाव संख्येची आवश्यकता आहे. अद्यापी जे प्रेडिक्शन बॅनरवर आपण पाहतोय अद्यापी ते प्रेडिक्शन होऊ शकतोय. खरं तर ज्या अर्थी आपण गोलंदाजाची ऍक्शन पाहिली 90 अंशाचा कोण यायला हवाय असा रूल आहे क्रिकेटमध्ये आणि ऍक्शनमध्ये फार काही खराबी पाहायला मिळेल असं वाटत नाहीये. एक सायकोलॉजी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असतो. गोलंदाजावर दडपण कशा प्रकारे आणलं जाईल याचा विचार मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. सोप्पा झेल आमिर पाटील आहे. आमिर पाटीलने पकडलाय झेल आणि फलंदाज प्रणित पाटीलचा संपलाय खेळ. पुढचा खेळाडू सर्वेश, की ज्याला रबाडा म्हणून खरं तर सर्वजण ओळखतायत. मॅच जिंकून देण्याची सुवर्ण संधी आहे. हे असे काही क्षण असतात की जिकडे तुम्ही हिरो होऊ शकताय. हिरो होण्याची सुवर्ण संधी. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर खारपाड्याचा आपण खेळाडू पाहिला. संदीप घरत ने जे 2 षटकार मारले होते तिकडे सामना देखील जिंकला टीम राजवीर आणि हरीश इंटरप्राइजेस बलवली या संघाने. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे. 3 चेंडू, 9 धाव संख्येची आवश्यकता. 3 चेंडू. पाहूया या 3 चेंडू खरं तर ठरवतील कोण जिंकेल. फुल टॉस, फुल टॉल वसूल केलाय का नाहीये, परंतु त्या ठिकाणी कॅच जरूर पकडले आणि DRS या ठिकाणी जरूर आम्ही संजय डंगर सरांना या ठिकाणी आम्ही बोलवतोय रेफरी म्हणून. या ठिकाणी आपण जरूर पाहणार आहोत किंवा पंचांना आपण बोलूया. सर, पंच आले तिकडे, हरकत आहे. थोडा समालोचन कक्ष खाली करा बाकीच्यांनी.
घाई करू नका, कोणीही यायचं नाहीये प्लीज, आम्हाला सगळ्यांची विनंती आहे. पंच या ठिकाणी जरूर बघतील, भरपूर फुटेजेस आपल्याकडे आहेत, बीमर आहे की नाही हे या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. DRS या ठिकाणी बॅट्समन कडून खरं तर या ठिकाणी DRS घेतलाय. पण जर का तिकडे मॅच बॉल कोणाला सापडला असेल तर प्लीज द्या, आमची विनंती आहे. मॅच बॉल जर का कोणाला सापडला असेल प्लीज आपण द्यावं. खाली गेलेला आहे, हरकत नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस जरूर होता, परंतु त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू बाकी असतील 2. विजयासाठी रन्स आता करायचे आहेत 8. समासावी हा विकेट आहे, अर्थातच कॅच पकडले. आपण विचार करत होतो की एखादा बीमर होईल का, परंतु आता चेंडू बाकी आहेत 2 आणि विजयासाठी सेम सिच्युएशन, अर्थातच 9 धावसंख्येची आवश्यकता. बॅनर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. जिथे विभागामध्ये टॅलेंट कमी नाहीये. बॅनर ज्यांनी बनवलं आज डीबी का त्याला भेटावंच लागेल. आपली नावं थोडी त्यांनी बाजूला ठेवली. अर्थातच काका देखील सांगतात की बॅनरच्या अगदी शेवटच्या टोकावर त्यांच्या टीमचं नाव होतं. आदेश अँड विनीत 11 तरणकोप मॅच आहे, मॅच संपला नाहीये. 2 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर, स्ट्रेट हिट, सिंगल कंप्लीट. त्या ठिकाणी एकच मिळेल जरूर. एका धाब्याने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल. अर्थातच 57 धावा धावफलकावर. आता लास्ट बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. पहा आमचे आयोजक स्वप्नील यांचा उद्या संघ पराग 11 गोविरले, त्यांचं नाव शेवटी आहे आणि भरपूर घाबरलेत. पर रातोरात तुमच्याकडे वेळ आहे, अद्याप बॅनर बदलून नसते आणि तुमचं नाव पहिला किंवा 3ऱ्या क्रमांकावर ठेवा. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू बाकी असेल. रन्स हव्यात 8 या ठिकाणी. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे. फुलटॉस जरूर होता आणि सामना जिंकलाय या ठिकाणी प्रियश 11 लक्ष्मी नारायण जीते. आणि बॅनरवर जे प्रेडिक्ट केलं जातोय तेच घडतोय या ठिकाणी. जरूर आपण पाहतोय सिक्वेल नुसार खरं तर हे संघ या ठिकाणी क्वालिफाय होत आहेत. बॅनरच्या सिक्वेन्सनुसार सगळ्या टीम येत आहेत आणि मला वाटतंय स्वप्नील भाई आज संध्याकाळी या मैदानावर अभिषेक सोहळा आयोजित केलेला आहे. कारण उद्याचं चित्र जर असंच राहिलं तर स्वप्नील भाई पराग 11 बाहेर जाऊ शकतं. या भीतीनिशी एक तर बॅनर तरी चेंज करावं लागेल किंवा अभिषेक तरी घालावं लागेल. केतन आपलं 1000 रुपयाचं प्राइज डीबी काकांकडून आपण शानदार 2 षटकार मारलं होतं. आणि माझ्याकडून समीर ठाकूर यांना सुद्धा 500 रुपयाचं प्राइज आहे. दोन्ही खेळाडूंनी आपण पॅव्हलियन बॉक्समध्ये या. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी कोण सिलेक्ट आहे बघा.